तर हाय नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना। काल एक व्हिडिओ केला होता मी, सोनी स्वयंपाक करत होती इथं बाहेर। मी व्हिडिओ करत होती, मला जायचं होतं दुधाला जाताना पण मी व्हिडिओ करणार होते, पण फोन आता लय उन्हाचं डिप्रेशन काय म्हणतात ते टेम्परेचर काय हां ती वाढलं त्यामुळं का नाही फोन होतोय गरम, आणि फोन गरम झाला की व्हिडिओ करायला येत नाही। आणि व्हिडिओ करायला नाही आल्यामुळं काय जणांना त्यांचं उत्तर पोहोचलंच नाही। मग म्हणलं आजच्या व्हिडिओ मध्ये सांगावा। सोनीला बोलू का नको? शिव्या नाही देणार, चांगलं बोलणार। तर सोनीसाठी कमेंट होत्या की सोने त्या राधीच्या नादाला लागून स्वतःच्या संसाराचं वाटोळं करून नको घेऊ, इथं बहिणीपाशी राहण्यापेक्षा आणि बहिणीचं धुणं भांडी करण्यापेक्षा सासू सासऱ्याचं धुणं धाणं कर, तिथं राहा त्यांच्या जवळ। अशा काय कमेंट्स होत्या सोनीसाठी। राधीपाशी राहण्यापेक्षा तू तुझ्या सासू सासऱ्यांकडे जाऊन राहा, राधी तुझ्या संसाराचं वाटोळं करल, काय जणांचं असं म्हणणं आहे। तर काय जणांचं म्हणणं असं पण आहे की तुला माहेरची गोड लागतात आणि नवऱ्याच्या इकडची तुला काय रुतत्यात का, म्हणजे ती कमेंट माझ्यासाठी होती की राधे तुला तुझ्या माहेरची, तुला बहिणी सांभाळायला चांगलं वाटतंय आणि तुला तुझ्या नवऱ्याचे नातेवाईक म्हणजे तुला सासू सासरे सांभाळायला काय होतं या। आता ह्याच्यावर कुणाला काय बोलू मला तर काहीच कळत नाही, तरी पण बोलावं वाटतेच थोडंफार। आमच्या सुनीला नाही आई बाप, आणि शेवटी कोणचं पण आता आपलं स्वतःचं उदाहरण घ्या, आपल्याला आपल्या माणसाची बाजू घेतो आपण, दुसऱ्याची घेत नाही। आता सोनी का नाही मागच्या गेल्या वर्षी पण माझ्याकडं अशीच महिना 2 महिने माझ्याजवळ होती, सोनी स्वतःहूनच गेली होती नवऱ्याच्या इकडं। त्याच्या अगोदर भुंगी बारकी होती 1-1.5 महिन्याची, तेव्हा सोनीला हाणूनच असं भांडणं करून मारूनच लावलं होतं। तेव्हा पण सोनी बारकी पोरगी ती नाण्या घेऊन आली होती, तेव्हा पण ते 2-3 महिने चांगले 2-4 महिने माझ्याजवळ होते, तेव्हा पण सोनी स्वतःहूनच नवऱ्याच्या इकडे गेली। आता त्या दिवशी पण सोनीचं त्यांचं भांडण झालं, सोनीला म्हणजे घराबाहेर काढलं, पण त्यावेळेस तरी सोनीला फोन तरी तिच्या नवऱ्याचा यायचा। आता तर काय तिचा नवरा फोन नाही करत, बाकीचे नातेवाईक करतात, पण ज्याच्या बरोबर आपल्याला राहायचंय तोच जर आपल्याला नीट बोलत नाही, त्याच्या जवळ राहायचंय तर तोच आपल्याला भांडण करत असन, घरातून बाहेर काढत असन। तरी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे सोनी कामाधंद्याला जाते, सकाळनं 8 वाजता घर सोडून तिला संध्याकाळी यायला 4-5 वाजते त्या। ती दररोज कामाला जाते खुरपणाच्या, हे सगळं तुम्हाला माहिती आहे, मी माझ्या व्हिडिओ मधनं दाखवलेलं आहे। सोनी कामाला जाते, घर भागवती, लेकरं बघती, तरी पण तिला तसा त्रास। तिला मारहाण करून घरातून बाहेर काढलं सोनीला, तिच्या साड्या बिड्या तिच्या अंगावर फेकल्या आणि अजिबात यायचं नाही, तू जर महागारी आली तर आता असं बरंच काय नवरा बायकोचं भांडण काय तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना। मग ती संध्याकाळी निघली होती, पण सोनीकडे फोन नव्हता, कारण मला त्यानं सांगितलं होतं की सोनीला अजिबात फोन द्यायचा नाही आणि तुमचा फोन घेऊन जावा, कारण भांडण ही काय झालं तर सोनी मला सांगते माझा आधार घेते, कारण आम्हाला नाही तर आई बाप भाऊ बंद तर काय एवढं इंटरेस्ट घेत नाही, ते हे तुम्हाला सगळं
माहितीच आहे, कारण आम्हाला कुणी नातेवाईक नाही, आम्ही कुठल्या नातेवाईकांच्या इथं जात नाही, आम्ही दोघीचा एकमेकीला आधार घेतो. आता तुम्ही बघितलंच असन प्रत्येक व्हिडिओमध्ये. मग आता सोनी माझ्याकडे आली, मग आता तिला माहिती असतं मी आजारी आहे, म्हणजे आजारी असते, मला जास्त वेळ उभा राहू शकत नाही, जास्त वेळ बसू शकत नाही. मग तिला हाय सवय तिची, ती उठते, माझी मयादया करते. कोणचं पण माणूस कुणाच्या इथं गेलं तरी माणूस आपलं स्वतःचं अंग हलवून काम करतच, कुणाच्या जीवावर कोण बसत नाही. म्हणजे कुणाच्या अंगावर आयतं बसून जर खायचं म्हणलं की माणूस जीवावर येतं. त्या हिशोबानं ती का नाही माझ्या जीवावर बसत नाही, तिची ती करते. स्वयंपाक ही ती लेकरांना घालते, मला खायला घालते. मला तर का नाही, मी एकटे असल्यावर खाणं पण होत नाही मला, पण असं कुणी जर खा पी म्हणलं तरच माझं खाणं पिणं असतंय. मग सोनीचं माझं म्हणणं काय माहितीये का, तिला सारखं सारखं जर नवरा त्रास देत असन, भांडण करत असन तर राहू दे म्हणलं. ती न्यायला आल्यावर मग म्हणलं तू जा, आता ह्या वेळेस तुला एकटीला काय जायची गरज नाही. आता विषय आला सासू सासऱ्यांना सांभाळायचा. किती गेलं तरी त्यांना त्यांच्या लेकाची माया येणार आहे, थोडी सोनीची येणार आहे. ते सासूचं म्हणणं असं आहे की काय जरी झालं तरी ते तुझा नवरा आहे, तुला त्रास सहन करावंच लागणार आहे. मग मी तिला म्हणलं, कारण तुला 12 महिने 18 काळ जर ते त्रासच देतोय, एक दिवस त्याला तोंडानं गोड बोलत नाही, तर त्याला येऊ दे न्यायला म्हणलं. आणि सासूपाशी राहिले, मग गोडीला आली की झालं, परत अजून मागला दिवस पुढंच म्हणलं न्यायला येऊ दे, मग जा म्हणलं. तोपर्यंत ना ग, म्हणजे असं मी तिला आधार देते बस. तशा माणसांना पण अक्कल आली पाहिजे, कळलं पाहिजे. आता हे झाला सोनीचा भाग, बरोबर का. मी काय सोनीचं वाटोळं करत नाही, आणि काय मी काय तिला आयुष्यभर सांभाळणार आहे का. आणि समजा तसं जर झालंच तर तिला हातपाय आहेत, ती बी काम कष्ट करून तिची लेकरं जगवलंच की. तिचा नवरा शाप म्हणतो की मला तिला आणायचीच नाही, मी तिला आणणारच नाही. नाही आणणार तर नाही आणणार, मग तिला काय मी वाऱ्यावर सोडणार आहे का. जसे त्याला त्याचे नातेवाईक सोडून देत नाही, तसं मी माझी बहीण सोडून देऊ शकत नाही. आई बाप नसले म्हणून काय झालं. आता ह्यो झाला सोनीचा विषय. आता विषय आला माझा, की तुला माहेरची गोड लागतात आणि नवऱ्याची काश म्हणजे हे होत नाहीत. तुम्ही कधी सासू सासरे माझ्या घरी बघितलेत? कधीच नाही. मी कधी त्यांच्या घरी, तुम्ही मला त्यांच्या घरी कधी बघितलंय? कधीच नाही. त्याला एक कारण असतंय, बरोबर आहे का नाही. त्याला एक कारण असतंय, कारण माझी इच्छा पण नाही त्या सासू सासऱ्याचं तोंड बघावं, मी त्यांना बोलावून त्यांना मी सांभाळावं. कारण त्यांना सांभाळावं इतकं तर माझ्या संग काय त्यांना व्यवहारानं वागलेले नाहीत. आता विषय आला नंदचा, तर नंदाचं माझं का नाही असतं गोड, म्हणजे आम्ही समजून घेतो एकमेकींना, भांडण दंडा करून. पण तितकं पण त्यांना माझं मन दुखवलं नाही की मी त्यांना बोलावं नाही, आणि मी पण त्यांचं तितकं मन दुखवलं नाही की त्या मला बोलणार नाहीत. विषयाला सासू सासऱ्यांचा, तर त्यांना इतकं मन दुखवलेलं आहे, अक्षरशः माझ्या जीवावर उठली होती. त्याच्यामुळे मला काय त्यांची इच्छा नाही, आयुष्यात मी त्यांना कधी सांभाळून हे पण सांभाळत नाही. माझी इच्छा पण नाही त्यांना बोलायची, इच्छाच होत नाही बोलायची. ते सासरा तर आधी मध्ये कधी येतो इथं दारातनच, मी तर बोलत बी नाही, काहीच नाही. सासरा आला की हाय असा निघून जातो, कधी घरात त्याला एंट्री नाही. कारण ती काय म्हणली होती, मरूस तर तुझ्या दारात येणार नाही. तेव्हा तर मला घरदार काय नव्हतं बी. आमच्यासाठी तू मेली आणि तुझ्यासाठी आम्ही मेलो, माझ्या नवऱ्याला म्हणलेलं आहे. ते आमचं तोंड सुद्धा ते बघायची त्यांची इच्छा नव्हती. ज्यावेळेस माझे वाईट दिवस होतं ना, तेव्हा ह्या सासू सासऱ्यांची, सासूचं तर द्या सोडून, ती तर आयुष्यात कधी मला माझं म्हणलीच नाही. लग्न झालं की घरातनं बाहेर काढलं होतं तिनं. आणि सासरा तर काय कधी त्यांना, मी काय म्हणते, सासू जरी सावत्र असली तर सासऱ्यानं तर थोडीफार माया करायची होते. माझी नाही केली ना तर स्वतःच्या लेकाची तर करायची होती. स्वतःच्या लेकाची पण नका करा ना, पण नातवंडांना काय बिघडवलं होतं, माझ्या लेकरांना काय बिघडवलं होतं. इतका त्रास दिला ना, आणि मला तर का नाही पाक, मला अक्षरशः मरून जावं वाटत होतं, आत्महत्या करून जावं वाटत होतं, मरावं वाटायचं देवा आपल्या नशिबाला काय आहे, मरून जावं वाटायचं. म्हणजे माझ्या हे जीवावर इतकी उठली होती, इतका त्रास देत होती. म्हणजे जाच करायला, म्हणजे एक सासू तर डायरेक्ट म्हणायची ह्या गावात तुला राहून देणार नाही, तुला इथनं पळवूनच लावणार. बाहेर गावी गेलं तर त्यांचा ती, आता लय मागच्या गोष्टी आहेत, पण मला काय मी पर्सनल गोष्टी सांगितलेल्या नाही त्या. पण मी का नाही, जेवढं तुम्हाला वरनं खुश दिसते ना, आतून इतकी तुटलेले आहे ना, इतकं मन दुखलेलं आहे माझं. पहिलं माझी इच्छा होत नाही, ह्या ज्योतीला सोडलं तर मी कुणाला सुद्धा बोलत नाही. आपल्याला इच्छा पण होत नाही की आपण त्यांच्याकडे जावं, त्यांना आपल्याकडे यावं, आपण त्यांना सांभाळून. आपली इच्छा पण नाही त्यांना तांब्या भरून द्यावं म्हणून, इच्छा पण नाही. इतकं मन दुखवलं. मला जे बोलली ना त्याच्याबद्दल मी सहन केलं असतं, माझ्या नवऱ्यासाठी पण मी सहन केलं असतं, पण माझ्या लेकरांना बोललेलं मी कधीच सहन नाही करत. आणि हे सासू सासरे माझ्या लेकरांना बोललेले, त्यामुळे मी कधीच सहन नाही करू शकत. आता हे होतं माझं कारण.
मी कधीच त्या सासऱ्यांना बघू शकत नाही. मध्ये सासरा पण आजारी होता, मी व्हिडिओ केलं होतं. बरेच जण म्हणत होते की सासऱ्यांना बघत नाही आणि तिथं जाऊन व्हिडिओ कशाला केला. तर हा, मी व्हिडिओसाठीच तिथं गेले होते, व्हिडिओसाठीच गेले होते आणि व्हिडिओच केला मी तिथं. माझी इच्छा पण नव्हती की मी त्यांना बोलावं बघावं काय झालं कुठं दुखतं काय, काही मला इंटरेस्ट नव्हता. तर काय जणांचं असं म्हणणं होतं त्या टायमाला की तुझा बाप असता तर. आमचा बाप असताना तर तुम्हाला सांगते, आमच्या बापानं आम्हाला आई ही कधी आठवून दिली नाही, जोपर्यंत बाप होता तोपर्यंत. आणि दुसरी गोष्ट अशी असते की लोकच जरी लेकरू ठेस लागून पडलं आणि आपण ते बघितलं तर आपण पळत जाऊन त्या लेकराला उचलतो आणि बघतो लागलंय का. पण माझ्या सासऱ्याची तर हे पुढचे रक्ताची आहे ती. तर माझा मरा आहेत ना रस्त्याला मरण काय नु करा आणि लय लय बोललेले आहे ते. त्याच्यामुळे मी आयुष्यात कधी ती किती आता माझं चांगलं झालं म्हणून ती मग यायला बघतील. पण माझी इच्छा नाही आता की मी त्यांना सांभाळून त्यांना माझ्याकडे यावं, मी त्यांच्याकडे जावं, गोडी गुलाबीनं राहावं. असं एक पण त्या काम त्यांना झेंडा उभारलेला नाही. त्यामुळे मी काहीच करू शकत नाही. मला असलं फुकटचं लेक्चर कुणी द्यायचं नाही. विषय आला माझ्या बहिणीचा, तर माझ्या बहिणीनं मी कोणत्या दिवस भोगलेला आहे तर आई बाप मेल्यावर कसं त्या हॉस्टेलवर दिवस काढलं आणि आमच्या मनात ध्यानात पण नव्हतं. तसं आमचं लग्न करून दिलं, जसलं करून दिलं ना तसल्यांपाशी राहून आम्ही संसार रचला. पण काय करावं, चांगल्याला काय म्हणतात चांगलं भेटतच नाही. आता आमचं नशीबच, आमच्या नशिबाला दलिंद्री नवरं भेटलं तर आता आम्ही तर काय करणार. पण असं तर नाही, आमच्या जागेला दुसऱ्या बायका असत्या तर म्हणल्या असत्या सहज. काय ह्यांच्यापाशी मरणाचा त्रास, आपल्याला नाही तर आहे बाप राहिल्या सुद्धा नसत्या. पण नशीब आम्ही तर राहून संसार तर करतोय. मग आदळत आपटत शिव्या देत कसं बी करत असन, पण नवरं सोडून नाही कुठं. 4 दिवस आता सोनी 4 दिवस आली, 4 दिवसानं जाणारच आहे. समजा माझं काय झालं तर मी सोनीकडे जातेच. उगं काय पण बोलायचं नाही, फुकटचं लेक्चर दे पटल असं बोला तुम्ही. मी म्हणत नाही की तुम्ही आम्हाला असं का बोलला तसं का बोलला. काय काय जण तर उगं कमेंट टाकायचे म्हणून टाकून जातात. काय त्यांचं दुखतंय कुणास ठाव, गबाळ दुखत असेल त्यांचं. मुळ्यात उठला असलं तर हिरव्या मिरच्याचा बिगर मिठाचा नुसत्या का नाही कोल्हापुरी असतात ना अतुल मामा, कोल्हापुरी मिरच्या घ्यायच्या, चांगला त्याचा रेंदा करायचा. लय बी रेंदा करू नका, लेप लावायला आला पाहिजे बेसहित. आणि असं चांगला लेप द्यायचा आणि वरनं का ना सुती कापड बांधायचं. चांगला उपाय आहे. काय नाही, एकदा मुळ्यात झालं होतं आमच्या कारभारीला, तेव्हा मी तसाच लेप दिला होता का अतुल मामा. पण ती पण सुधारायच्या मार्गावर नाही. तर चला व्हिडिओ आजचा एवढ्या पुरताच, कारण मला जायचं जीवरला कारभारीला घेऊन जाते आणि थोडाफार भाजीपाला काहीतरी आणते. आणि आता आम्ही कुणाच्या मागं लागत बसत नाही, कारण माझ्यावर वेळ आलेली परत वीटभट्टीवर जायची आणि वीटभट्टीवर जायला मी काय घाबरत नाही. तर चला बाय. मला काय कुणाचा आशीर्वाद घ्यायची गरज नाही असं मला वाटतंय, कारण माझ्यात हिंमत आहे कष्ट करायची, आहे का नाही अतुल मामा. ज्याच्यात हिंमत असते त्याला काय कुणाची गरज पडते. 2 देवाना हातपाय दिलेला आहे तर चल.